एक म्हणजे आपल्याला मिळणारं आतलं समाधान, जी संतुष्टता येते एक मोदक खाल्ल्यानंतर, ते समाधान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण नेहमी अन्नाचा विचार करताना आपण फक्त कॅलरीजचा विचार करतो किंवा ह्याच्यापासून मला काय न्यूट्रिएंट्स मिळतील ह्याचाच विचार करतो. पण अन्न खाण्याच्या मागचं महत्त्वाचं फंक्शन हे आहे, की आपल्याला मिळणारं जे समाधान आहे, आपल्याला मिळणारा जो आनंद आहे. सो उकडीचा मोदक आपण जेव्हा खातो, तेव्हा आहारातले बेनिफिट्स तर मिळतीलच, पण आपण चवीमध्ये पण बदल करतो. म्हणजे आपल्याकडे स्टँडर्ड प्रॅक्टिस काय असते पदार्थ भाजण्याची, पण आपण ह्यावेळेस पदार्थ उकडतोय. सो कुकिंग प्रोसेसमध्ये बदल केला जातो. सो ही एक डायव्हर्सिटी निर्माण होते. जेवढी आपल्या आहारामध्ये डायव्हर्सिटी असेल, तेवढी आपल्याला व्हरायटी खाता येईल आणि तेवढी वेगवेगळी पोषण मूल्य मिळायला मदत होणार आहे. सो उकडीचा मोदक आपल्या आहारासाठी आनंद देणारा, शरीराची जी गरज आहे, उदाहरणार्थ फायबरची असेल किंवा योग्य प्रमाणामध्ये लोहाची असेल, ही पूर्ण करणारा असणार आहे. सो सगळ्यांनी आहारामध्ये उकडीचा मोदक नक्की घ्यावा, त्याच्यावर तूप घ्यावं. उकडीचा मोदक आपण बऱ्याच वेळा असं होतं की तो आवडतो म्हणून आपण तो जास्त प्रमाणात घेतो. त्याच्याऐवजी चौरस आहार घ्यावा. त्याच्यामध्ये चटणी, कोशिंबीर, पंचामृत यासारखे रफेश देणारे पदार्थ असतील, डाळी, उसळी किंवा पालेभाज्या, अळूची भाजी किंवा डाळिंब्यांची उसळ असे पदार्थ ह्या कालावधीमध्ये केले जातात, कारण का त्याच्यापासून आपल्याला प्रथिनं पण मिळणार आहे. असा आपण चौरस आहार घेतला तर आपल्याला त्याच्यापासून पोषणही मिळेल आणि आनंदही मिळेल.